मी जयदीप मरकट जयदीप न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे। मंगेश साबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आज अर्ज दाखल केलेला आहे। यासाठी नगर जिल्ह्यातून एक बाबा आलेले आहे प्रचारासाठी जालन्यामध्ये। ते काय म्हणतात ते पहा। श्रीगोंदा तालुक्यात अजून माझं गाव आनंदवाडीचं नाव घेतो, सुदाम कुटे माझं नाव। मी आज श्रीगोंद्यावरून या ठिकाणी आलेलो आहे। आज मला एवढ्या लांब यायची एवढा का वाटलं असेल, याच्या पाठीमागची कारणं असतील काहीतरी, की आतापर्यंत स्वातंत्र्य मिळून आतापर्यंत जे आमचे सर्वसामान्य जनतेचे जे हाल झालेले आहेत, हे हाल कुठेतरी संपले पाहिजेत। आणि आज मंगेशचं वय जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो, आज 26 वर्षाचा हा तरुण आज जनतेसाठी एवढं काही काम करतोय की आज बारकाईने जर अभ्यास केला तर ह्या पोराला एवढं का सुचावं। आणि आज राज्यकर्त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जी आजचं जी राजकारण या ठिकाणी तयार झालेलं आहे, आम्हाला फक्त ह्यांना ज्यांनी आम्हाला नडले त्यांना पाडायचं काम आम्हाला करायचंय आणि मंगेश साबळे सारख्या माणसाला निवडून आणायचं काम आम्हाला करायचंय। आम्ही आता माझ्या नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्यांना आम्ही मदत करणार आहे आणि ह्या जालन्यामध्ये जे ज्यांना मदत करण्याची पाळी आहे, उलट आज मंगेश साबळेला या राज्यकर्त्यांनी मदत करणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये एकच माणूस आहे, हे मंगेश साबळे। या एकाच माणसाने फॉर्म भरलेला आहे। तेव्हा या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे, अरे सत्याच्या दगडावरून विंचवासारखं वागू नका, सत्याच्या दगडावरून विंचवासारखं वागू नका। स्वाभिमानी मराठ्याकून नांगी ठेचून घेऊ नका। जय जवान जय किसान।